नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचा व्याकरणातील विकारी शब्दाच्या जाती यामधील विशेषण या पाठ्यघटकाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. विशेषण कशाला म्हणायचं? आपण नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल अभ्यासलेलं आहे. तसंच विशेषण कशाला म्हणायचं तर मी एक व्याख्या लिहून देतो, मग तुमच्या ती लक्षात येईल. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. हे बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. जो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो असा शब्द म्हणजेच विशेषण. मी तुम्हाला काही उदाहरण देतो, बघा, वहीत लिहून घ्या. सोहम चपळ आहे. दुसरा आहे शिवांश हुशार आहे. तिसरं आहे विराट रागीट आहे. तर चौथा आहे परी लाजाळू आहे. आता यापूर्वी आपण नाम म्हणजे काय ते बघितलं होतं. म्हणजे व्यक्तीचं, पदार्थाचं, ठिकाणाच्या नावाला आपण नाम असं म्हणतो. मग इथं व्यक्तीचं नाव कोणतं आहे? सोहम. बरोबर. मग सोहम काय झालं? हे नाम. मग सोहम चपळ आहे, शिवांश हुशार आहे. याविषयी काय सांगताय? कोणतं काय सांगताय? नाम. नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. मग नाम काय आहे? सोहम. सोहम काय आहे? म्हणजे सोहम विषयी काय माहिती सांगताय? विशेष. कोणता शब्द सांगतोय? चपळ. मग हे चपळ काय आहे? तर विशेषण. याच्यामध्ये काय? शिवांश हुशार आहे. शिवांश कसा आहे? तर शिवांश हुशार आहे. म्हणजे हुशार काय आहे? विशेषण. तसंच विराट रागीट आहे. म्हणजे विराट कसा आहे? तर विराट रागीट आहे. विराट विषयी विशेष माहिती सांगतो तो शब्द म्हणजे रागीट, आणि रागीट हा झाला विशेषण. तसंच परी लाजाळू आहे. म्हणजे बरोबर लाजाळू हा झाला विशेषण. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर सोहम चपळ आहे म्हणजे चपळ, हुशार, रागीट, लाजाळू हे काय आहे? तर विशेषण आहे. याच्यानंतर आपल्याला विशेषणामध्ये बघा एक गोष्ट बघायला मिळते
नामाबद्दल विशेष माहिती जे सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की चपळ, हुशार, रागीट, लाजाळू हे सर्व विशेषण झाले. तर आपण अशा प्रकारे आज आपण विशेषण हा पाठ्यघटक अभ्यासलेला आहे. याच्याविषयी अजून वाक्य तुम्ही घरी तयार करू शकता.